वंदे मातरम वादात टागोरांची उडी. शर्मिला टागोर आणि कंगना राणावत भिडल्या. वंदे मातरमच्या 2 आणि 6 कडव्यांचा वाद. वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगानाच्या सर्व 6 कडव्यांच्या सक्तीवरून आता बॉलिवूडमध्येच युद्ध पेटलंय. खुद्द रवींद्रनाथ टागोरांच्या वंशज आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 6 कडव्यांच्या वंदे मातरमच्या सक्तीला उघड विरोध केलाय. वंदे मातरम मधील पहिली 2 कडवी संयुक्तिक आणि योग्य असल्याचा दावा करत शर्मिला टागोरांनी थेट या सक्ती विरोधात मत मांडलं. तो वो जो एक रिलीजन में विश्वास करते हैं उनके लिए मुश्किल है कहना कि वंदे काली, वंदे दुर्गा, वंदे मुश्किल है. तो इसीलिए अगर इंडिया में जितने रिलीजन के लोग हैं उसको अगर हम इकट्ठा साथ लेके चले तो पहला 2 स्टैंजा इज वेरी गुड. संपूर्ण वंदे मातरम गाण्याच्या सक्तीला शर्मिला टागोरांनी विरोध करताच भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतनं त्यांना सल्ला दिलाय. कंगनानं थेट सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून शर्मिला टागोरांचं थेट नाव न घेता त्यांच्या विचारांचे वाभाडे काढत त्यांना कसं सुनावलंय पहा. एक कलाकार असून कला आणि कवितांबद्दल त्यांचे विचार असे मर्यादित कसे असू शकतात? अपेक्षित परिणामासाठी कवी विविध कल्पक घटकांचा वापर करतात. वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्याच्या भावनेचं प्रतीक आहे आणि बंकिमचंद्र देशाला आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यास प्रेरित करतात. कृपा करून हिंदू मुस्लिम विचारसरणीतून बाहेर या. जर एखादा धर्म केवळ एकाच ईश्वरापुरता आणि पुरुषप्रधान पद्धतीपुरता मर्यादित असेल तर मला खंत वाटते, पण त्याची पर्वा तरी कुणाला आहे? कंगनानं थेट शर्मिला टागोरांना धारेवर धरल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये वंदे मातरमवरून उभी फूट पडल्याचं दिसतंय. 1937 मध्ये काँग्रेस कार्यकारिणी आणि रवींद्र टागोरांच्या सल्ल्यानं सर्वसमावेशकतेसाठी केवळ पहिली 2 कडवीच गाण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. मात्र आता केंद्र सरकारनं ही अट बाजूला सारत वंदे मातरमबाबत राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा लागू करून 3 मिनिटं 10 सेकंदांच्या 6 कडव्यांचं वंदे मातरम म्हणणं बंधनकारक केलंय. त्यामुळे भाजप काँग्रेसमध्ये राजकारण तापलेलं असताना आता बॉलिवूडमध्येही महाभारत सुरू झालंय. स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही न्यूज, मुंबई.